आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खुसखुशीत आणि चविष्ट असे तिळाचे लाडू घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे। हिवाळ्यात खास करून खाल्ले जाणारे तीळ आणि गूळ शरीराला उष्णता देतात आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात। या रेसिपीमध्ये तीळ कसे भाजायचे, लाडू खुसखुशीत होण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या आणि लाडू जास्त दिवस टिकवण्यासाठी काय करायचं, हे सगळं ह्या व्हिडिओत मी सविस्तर सांगितलं आहे। मकर संक्रांतीसाठी आणि रोजच्या खाण्यासाठी ही रेसिपी नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हॅलो, नमस्कार, कसे आहात तुम्ही? सर्व मस्त आहात ना? मस्तच राहा। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर खूप जणांनी बरेच दिवसापासून काय काय कमेंट्स केल्या होत्या की तीळ पापडी शेअर कर वगैरे। तर तीळ पापडी तर माझ्या घरी आम्ही बनवत नाही, तर आम्ही लाडू बनवतो। तर म्हटलं की तुमच्या सर्वांसोबत त्याची रेसिपी शेअर करावी। तर इथे सर्वप्रथम ना एक वाटीचं तुम्ही प्रमाण घेऊ शकता, पण इथे मी मेजरिंग कप्सचं प्रमाण घेतलं आहे। वाटीचं प्रमाण हवं असेल तर फक्त काहीतरी प्रमाण फक्त थोडंसं वर खाली होऊ शकतं, पण मी तुम्हाला मेजरिंग कप्सचं प्रमाण सांगतो आणि वाटीसुद्धा सांगणार आहे। आता एक मोठ्या जाडबुडाची जी वाटी असते ती वाटी घ्यायची आणि त्याच्याने ती एक वाटी आपल्याला घ्यायचे आहेत तीळ। आपले पॉलिश तीळ असतात ते एक वाटी आपल्याला तीळ घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तर आता मेजरिंग कप्सनुसार बघा, हा एक कप मी तुम्हाला दाखवतो, तर तो एक कप आपल्याला घ्यायचा आहे पूर्ण भरून घ्यायचा। जशा प्रकारे इथे मी घेतला आहे पूर्ण भरून एक कप मी तीळ घेतलेत आणि ते मी अर्धे अर्धे करून भाजतो आहे आणि त्याच्यामध्येच अर्धा कप मी गूळ घेतला आहे आणि जो मी गूळ वापरला आहे तो चिक्की गूळ वापरला आहे। तुम्ही साधा गूळसुद्धा वापरू शकता, तुम्ही चिक्की गूळ वापरलात तरी चालेल। तर आता मी भाजता तुम्हाला सांगतो तीळ कसे भाजायचे। तीळ भाजताना तो चटचटले की आपण गॅस बंद करायचा आणि नंतर ते आपोआपच ते थंड होईपर्यंत छान खुसखुशीत आणि सुंदर होतात। आणि त्याच्यानंतर मी गूळ जो घेतला होता त्याला मी कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। ज्या प्रकारे आपण भात लावतो, खालती पाणी ठेवतो, तशा प्रकारे फक्त त्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावर डब्यावरती झाकण ठेवायचं, जेणेकरून त्याच्यात जे वाफेचं पाणी आहे ते त्यात जाणार नाही आणि गूळ पूर्णपणे वाफला जाईल, म्हणजे पूर्ण वितळला जाईल। पाक करायचा नाही आहे खालती गॅसला हीट देऊन वगैरे, कुकरातच त्याला 3 ते 4 पद्धतीने शिट्ट्या काढायच्या आहेत। ओके, त्याच्यानंतर आता तीळ मी भाजले आहेत पूर्णपणे, ते चुटचुटले होते, आवाज चटचट त्याचा असा आवाज येतो। ते झाल्याच्या नंतर मग आपल्याला त्याला एका टोपामध्ये काढून घ्यायचे। ते पूर्ण ड्राय केलेत मी, म्हणजे पूर्ण असे मस्त सुखे असतात, त्याला आपण थंड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर अर्ध्या वाटी आपण जो गूळ घेतला तर त्यापेक्षाही अर्धं आपल्याला त्यामध्ये आपले जे हे आहेत शेंगदाणे, ते बारीक कुटून त्याचा भाजून त्यांना घ्यायचं आहे। त्याच्यानंतर वेलची पूड तुम्हाला तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्हाला घ्यायचं आहे। प्रमाण अगदी सोपं आहे, पुन्हा एकदा सांगतो आहे। 1 कप जर तुम्ही हे घेतलात आपले तीळ, तर अर्धा कप आपल्याला गूळ वापरायचा आहे आणि अर्ध्या कपचा पण अर्धा कप आपल्याला त्यामध्ये जे आपले शेंगदाणे आहेत भाजके ते वापरायचे आहेत। तर बघा, मी कुकरातून त्याला छान मस्त मेल्ट करून घेतलं होतं। तुम्ही वाफेवरती सुद्धा डायरेक्ट करू शकता, पण कुकरमध्ये इझी आहे, पटकन होतं, 4-5 शिट्ट्यांमध्ये होऊन जातं। कमीत कमी 5 शिट्ट्या तर आपल्याला त्यामध्ये काढाव्याच लागतात। त्याच्यानंतर आता मी पूर्ण त्याला गूळमध्ये घालून घेतलं आहे। 1 चमचा त्यामध्ये मी वेलची पूडसुद्धा घातली होती टेस्ट अकॉर्डिंग, जसं की तुम्हाला मी सांगितलं। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप की गूळ गरम असतो, डिरेक्टली हात त्यामध्ये घालू नका। ओके, माझा हात भाजला होता असं म्हणून तुम्हाला सांगतो आहे की तशा प्रकारे नका करू, डायरेक्ट करायला जाऊ नका। चमचा घ्या आणि चमच्याने त्याला डायल्यूट म्हणजे मिक्स करा आणि त्याच्यानंतरच मग ते लाडू बनवायला तयार होतात। त्यामध्ये मी 1 चमचा छान घरगुती तूप घातलं होतं। बघा, मी अशा प्रकारे छान त्याला आता मिक्स करतो आहे आणि जोपर्यंत एकूण एक तिळाला तो गूळ लागत नाही ना, तोपर्यंत पूर्ण असं छान मिक्स करायचं आहे, जेणेकरून ते पूर्ण त्याला जो गूळ आहे तो लागतो आणि टेस्ट सेम लागते। ओके, त्याच्यानंतर पूर्ण आता त्याला मी मिक्स करतो आहे। जसं जसं ते थंड होत जातं तसं तसं ते थोडंसं असं छान खुसखुशीत व्हायला सुरुवात होते। तर म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की जेवढं तुम्हाला गरम असतानाच करता येईल ना, तशा प्रकारे मग तुम्ही करा। पहिला मी 1 चमचा तूप घातलं होतं, त्याच्यानंतर आता मी अर्धा चमचा यामध्ये तूप ॲड केलं आहे, ज्याच्याने त्याची टेस्ट आणखीन खूप छान लागते आणि बेस्ट लागते। ओके, तर आता पीठ इथे माझं पूर्ण ते तयार झालं आहे। पूर्ण गुळाला जो चमचा वगैरे लागलेला असतो गूळ, तर तो पूर्ण क्रिएट करायचा, पूर्ण त्याला ते काढून टाकायचं। पूर्ण ते इझिली नंतर निघतं, जसं ते थंड होतं ना, तसं ते भांड्याला चिकटलेलं वगैरे जे त्रासदायक असतो जेव्हा आपण पाक करून करतो, त्याचं टेन्शन नाही आहे, नंतर इझिली तो निघतो। ओके,
त्याच्यानंतर मग आता मी हाताला थोडंसं घी लावलं आहे, कारण ते गरम आहे पीठ, म्हणजे आपलं सारण, तर त्याच्याने हात भाजू नये म्हणून घी लावलं आहे आणि मी पूर्णपणे असा मस्त लाडू त्याचा करून घेतो आहे. साईज तुमच्यावरती आहे, जशा तुम्हाला जमत आहेत तशा प्रकारे. जर तुम्हाला काही मेजरिंग्स कप्सनुसार किंवा सांगितलेलं प्रमाण ज्याच्याबद्दल काही समजलं नसेल ना, तर मला कमेंट नक्की करा. मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देईन आणि डिस्क्रिप्शन नक्की एकदा चेकआउट करा. कारण मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा सर्व प्रमाण आणि ETC सर्व गोष्टी त्यामध्ये मी मेन्शन केलेल्या असतात. बरेच जणांना डिस्क्रिप्शन कसा चेक करायचा माहिती नसतो. तर डिस्क्रिप्शन कसा चेक करायचा, की आपला जो व्हिडिओचा जो हायलाईट आहे, तर म्हणजे कॅप्शन आहे, तर तो त्याच्यावरती क्लिक करायचं आणि मग तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शन दिसला जातो. त्याच्यातच काय मी लिंक्स वगैरे देत असतो आणि बऱ्याच अशा गोष्टी त्यामध्ये आहेत. तर तुम्ही एकदा नक्की ते चेक करा. कारण बरेच जणांनंतर मग कन्फ्युजन्स असतात, की हे प्रमाण नीट नव्हतं, आम्हाला ते समजलं नाही तू ज्याप्रमाणे सांगितलंस. ओके. तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. आणि जर तुम्हाला ते चेक करता नाही आलं, तर तुम्ही मला DM करा, Instaला DM करा किंवा कमेंट करा, चालेल. कमेंट केलं तर तुम्हाला आन्सर उलट लवकर मिळेल DMपेक्षा माझ्या मते. कारण Instaला जास्त मी कोणाला DM पटकन रिप्लाय असं देत नाही, कमेंट व्यतिरिक्त. कारण मी कमेंट्स ज्या येतात त्यांनाच मी पटकन रिप्लाय देतो. त्याच्यानंतर अशा प्रकारे पूर्ण इन्फॉर्मेशन अगदी परफेक्ट मेजरमेंट्सनुसार, कधीही कडक न होणारे आणि नेहमी खुसखुशीत राहणारे असे सुंदर तिळाचे लाडू मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केले. हे मी काल बनवले होते आणि आजही लाडू अगदी मस्त असा खुसखुशीत आहे, कडक अजिबात पडलेला नाही आहे. मी तुम्हाला पुढेसुद्धा दाखवलं आहे. तर पहिला लाडूचा मान आपल्या स्वामी महाराजांना आणि सर्व देवी देवतांना जातो. तर पहिला लाडूचा मान देवांना दिला आहे, म्हणजे छान देवाला त्याचं नैवेद्य अर्पण केलं आहे. आणि नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, की अशा प्रकारे लाडू झालेत. तसे तर हे मी लाडू पहिल्यांदाच बनवलेत, पण कधीही फेल न जाणारे आहेत. नक्की एकदा ट्राय करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. की जसं की आता तुम्ही बघितलत, की तुमच्या सर्वांसोबत खूप छान अशी मस्त आजची रेसिपी मी शेअर केली, की ती म्हणजे आता उद्यावरती आहे आपली मकर संक्रांती. तर मकर संक्रांतीसाठी दरवेळेस तर पूजा वगैरे ह्या सर्व गोष्टी तर आपल्या चॅनलवर सुरूच असतात. तर म्हटलं की काहीतरी छान असं डिफरंट आणि तडकेबाज काहीतरी शेअर करू. तर म्हणून मी तुमच्या सर्वांसाठी छान अशी मस्त लाडूची रेसिपी शेअर केली आणि ती फेल न गेली. मी पहिल्यांदा बनवली अशी रेसिपी आणि खूप छान रेसिपी झाली. तुम्ही बघू शकता, की जसं तुम्हाला मी दाखवलं मगाशी पण आणि आता आपण बघा किती सुंदर दिसतायत लाडू. आणि एक लाडू मी तुम्हाला दाखवतो. हा सिंपल लाडू आहे आणि समोर तुमच्या रिझल्ट्स मी तुमच्याबरोबर शेअर करतो, की तुम्ही फक्त प्रेस करतोय. लुक ॲट धिस. बघितलं, मी सिंपली प्रेस केला लाडू आणि असा मस्त खुसखुशीत, सॉफ्ट आणि एकदम भारी बनलाय. आणि हा स्वामींना सुद्धा खूप आवडणार आहे बरं का. हा स्वामींना सुद्धा आवडणार आहे. तर हा लाडू ना नंतर लगेच असा आता मी पॅक करतो ह्याला. म्हणजे तो छान गोल राहील. ओके. त्याने छान आकार घेतलाय. तर कसा एकदम असं चिवट पण असं जास्त नाही, असं खुसखुश असा असतो ना, की कोणताही वयोवृद्ध माणूस देखील खाऊ शकेल, इतके सुंदर झाले तरी पटकन होतात. आणि ह्या मेथडने, जी मी मेथड तुमच्या सर्वांसोबत शेअर केली, त्या मेथडने जर तुम्ही लाडू बनवले, तर नक्कीच तुमचे लाडू खूप परफेक्ट बनतील. आणि मी मेजरमेंट सुद्धा तुमच्या सर्वांसोबत ह्या कप्सचं शेअर केलं होतं. हे कप्स जे आहेत ना, हे कप्स इझिली तुम्हाला कुठेही अवेलेबल होतात. तर हे मी डीमार्ट मधून परचेस केले होते. तसे बरंच सामान किराणा हा डीमार्ट मधून येतो माझ्या घरी. तर तिकडनंच हे मी परचेस केलं होतं आणि खूप छान आहेत. मेजरमेंट्सनी म्हणजे खूप माझं बरं पडतं. म्हणजे ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं, की प्रत्येक सामान अगदी मापामध्ये पडतं. काही एकदम एक्स्ट्रा असं पडत नाही. खूप छान बनतात रेसिपीज. तर तुम्ही सर्व सुद्धा नक्की एकदा ट्राय करा, की मी तुमच्या सर्वांसोबत खूप छान अशी मस्त रेसिपी ट्राय केली, म्हणजे शेअर केलेली आहे. आजचा दिवस आहे तुमच्यापर्यंत, हा 13 तारखेला तुमच्यापर्यंत व्हिडिओ येणार आहे. तो म्हणजे आता मी 12 तारखेला हे लाडू बनवलेत आणि आज मी तुमच्या सर्वांसोबत वॉशिंग मशीन रिलेटेड असा सुंदर व्हिडिओ अपलोड केला होता. तर तुम्ही नक्कीच तो पाहिला असेल. तर आजच्या व्हिडिओला सुद्धा लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. छान पटापटा सगळ्यांना शेअर करा आणि त्यांना सांगा पटापटा छान रेसिपी बघा आणि छान मस्त लाडू बनवा. ज्याच्याने तुमचे लाडू खूप सुंदर, टेस्टी आणि चविष्ट बनतील. तर आता सगळ्यात महत्त्वाचं, मी आता स्वामी महाराजांना छान नैवेद्य दाखवणार आहे. म्हणजे तुम्ही बोलाल संक्रांतीलाच दाखवतात वगैरे, वगैरे. तर आता घरात
पदार्थ बनला आहे गोडाचा चांगला, तर दाखव यात काय प्रॉब्लेम आहे. तर स्वामींसाठी वेगळे मी 5 लाडू काढून ठेवलेत, जेणेकरून आता स्वामींना तो दाखवत आहे. आणि असा होता आजचा आपला मस्त व्हिडिओ. तर आता 6 वाजले, सोमवार आहे, सेवा करायच्या आहेत, जपमाळ वगैरे बाकी आहे अजून माझी आणि त्याच्यानंतर नित्यसेवा बाकी आहे. थोटार सकाळी अर्धी होते, संध्याकाळी अर्धी होते. तर ते करायचंय. त्याच्यानंतर दिवाबत्ती करतो आणि त्याआधी छान असा मस्त फक्कड चहा ठेवतो, जो मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केला होता. त्याची सुद्धा लिंक देतोय डिस्क्रिप्शनमध्ये, एकदा नक्की चेकआउट करा. चला, तुम्हाला सर्वांना अगदी नेहमीप्रमाणे सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर अगदी नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.